तर अगदी थोड्याच वेळात ठाकरेंच्या शिवसेनेचं निर्धार शिबिर सुद्धा होणार आहे। या शिबिराचं उद्घाटन यावेळी आदित्य ठाकरे उद्घाटनाच्या वेळी बोलणार आहेत। तर शिबिराची सांगता ही उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे। या शिबिरातील मुख्य आकर्षण हे बाळासाहेब यांचं मनोगत ठरलेलं आहे। कालिदास नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारावरती बाळासाहेबांचं मनोगत लावण्यात आलेलं आहे आणि या मनोगतामधून एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्यांवरती ताशेरे उडण्यात आलेले आहेत। या शिबिर स्थळाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। ठाकरेंच्या शिवसेनेचे निर्धार शिबिर आज ईशान्य मुंबईमध्ये पार पडते आणि येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुका त्यासोबतच मुंबईतली पक्ष संघटना आणखी मजबूत करण्यासाठी आजचं हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। आपण सध्या कालिदास नाट्यगृहामध्ये आहोत। याच कालिदास नाट्यगृहामध्ये थोड्याच वेळात या शिबिराला सुरुवात होणार आहे। त्यासाठी ईशान्य मुंबईतल्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते हे दाखल झालेले आहेत। या शिबिराची जी सुरुवात आहे ती आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे। तर या शिबिराची सांगता ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने होईल। या शिबिराची खासियत जर आपण बघायची झाली तर इथे बाळासाहेब ठाकरे देखील भाष्य करतील असं ट्विट सकाळी संजय राऊत यांनी केलेलं आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे आणि भाजप पक्षाला टॅग केलेलं आहे। त्यानुसार आपण बघतो या कालिदास नाट्यगृहाच्या अगदी सुरुवातीलाच इथे बाळासाहेबांचं मनोगत इथे लावण्यात आलेलं आहे। याच शिबिरामध्ये वेगवेगळ्या वक्त्यांची संभाषणं होणार आहेत, मार्गदर्शन होणार आहे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे जवळपास सर्वच नेते या शिबिरामध्ये येणार आहेत आणि आम्ही शिवसेनेत अजूनही का आहोत या मुख्य विषयावर या शिबिरामध्ये चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। आणि मागच्याच रविवारी ज्यावेळी ठाण्यामध्ये हे शिबिर होतं त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून या सगळ्या नेत्यांवर एक प्रकारे हल्ला झाला होता। दोन्ही बाजूने शिवीगाळ करण्यात आली होती, मोठा राडा झाला होता। आजच्या या शिबिराच्या वेळी उद्धव ठाकरे त्या राड्याच्या संदर्भात आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या घटनांच्या संदर्भात उद्याच्या अर्थसंकल्पासंदर्भात काय नेमकं मार्गदर्शन करतात आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कसा वाढवतात, पक्ष संघटना कशी मजबूत करतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।